नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत महाबळेश्वरमधील प्राचीन मंदिरे जसे की पंचगंगा मंदिर, महाबळेश्वर मंदिर, अतिबळेश्वर मंदिर, कृष्णामाई मंदिर, रुद्रेश्वर मंदिर आणि या मंदिरांबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तसेच आपण महाबळेश्वरमधील काही प्रसिद्ध स्पॉट जसे इको पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, टायगर स्प्रिंट पॉईंट असे काही पॉईंट्स बघणार आहोत आणि त्यानंतर आपण महाबळेश्वरचं मार्केट परिसर एक्सप्लोर करणार आहोत। तर रूमवर निघालो। थोडासा बारीक रस्ता आहे बाहेर काढायला गाडी, ठीक आहे। आणि ते चढ पण येतं। काय सावली आहे मित्रांनो। आपण आता निघालो मंदिराकडे। महाबळेश्वरमध्ये जे प्रसिद्ध मंदिर आहे महाबळेश्वर मंदिर, पंचगंगा मंदिर, तिकडे आपण निघालो। आपल्या रूमपासून आहे 7.5 किलोमीटर। तर तिकडे निघालो आणि रस्ता बघा ना, सिमेंटचा रस्ता केलाय चांगले आणि रस्त्याला मस्त सावली आहे। मंदिराकडे जात होतो, इथे मागे परत चेकपोस्ट आली होती, तिथे 25 रुपये घेतलं, वन विभागाचा टॅक्स घेतला। तर महाबळेश्वरमध्ये भरपूर काय म्हणतात चार्जेस आहेत ठिकठिकाणी। इथे एंट्रीला एवढे, तिथे एंट्रीला तेवढे। पंचगणीमध्ये आपण एंट्री केली तिथं 190 म्हणजे 200 रुपये पकडा ना। 5 गणीमध्ये तिथं 200 रुपये आपण दिले होते, गाडीच्या नीचे घेतले, पोल्युशन टॅक्स असं सगळे। महाबळेश्वरमध्ये 100 घेतले, पर हेड 50 रुपये आमच्या दोघांचेच, आणि इथे 25 घेतले, सॉरी 30 रुपये। ठिकठिकाणी महाबळेश्वरमध्ये आलं की चार्जेस द्यावं लागतात। आता तिथे मंदिराचे तिथे गेलं तर तिथं पण मला वाटतं काहीतरी पार्किंगचे किंवा काहीतरी असतील, आय गेस। चला चालत पार्किंग 50 30 रुपये, आत लावलं 50 बघा। म्हणलं ना इथं पण असणारे भरपूर। आतमध्ये लावायचे 50 आणि बाहेर लावायचे असेल गाडी तर 30 रुपये म्हणले। हे बघा, मगाशी आपण तिथं वन विभागाने आपल्याला 25 पर हेड घेतले 2 माणसाचे, आणि हे 5 रुपये प्रवासी किंवा यात्रेकरू कर म्हणजे 10 रुपये, हे असे 60 रुपये घेतले। आणि आता इथं मंदिराचे तर पार्किंग 50 रुपये। चला हे बघा, ॲक्च्युली मी बॉटल आणायला आलो होतो गाडीतली, रिकामी बॉटल, कारण आपण आता चाललोत पंचगंगा मंदिरामध्ये जिथं 5 नद्यांचं उगमस्थान आहे, तिथनं ते पाणी आणायचं। आता आपण गाईड घेतलेत ना, हे समोर दिसत आहेत, हे गाईड, इथं गाईड पण भेटतात। तर आपण गाईड याच्यासाठी घेतलेत की इथं 4-5 मंदिर आहेत, त्यांची व्यवस्थित माहिती आपल्याला भेटेल म्हणून गाईड घेतलेत। आणि काय नाव म्हटलं दादा तुमचं? मांढरे। बरं, हा रस्ता आहे मंदिराकडे जाण्यासाठी। जाणार आहोत महाबळेश्वराच्या मेन मंदिरात। हे मेन मंदिर आहे महाबळेश्वराचं। महाबळेश्वराचं मेन मंदिर स्वयंभू शिवलिंग आहे, आपल्या प्रगट झालेलं, म्हणजे आपल्या जमिनीतून वर आलेलं, त्याला म्हणतात स्वयंभू। रुद्राक्षाच्या आकाराची महादेवाची पिंड आहे। साधू लोकांच्या घरात रुद्राक्ष म्हणे असतात ना, त्याच्या आकाराची महादेवाची पिंड आहे। 1665 मध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या आईची म्हणजे जिजामाईची तुलना केली। तुलना म्हणजे वजन केले। एका पाड्यामध्ये सोनं, एका पाड्यामध्ये माईला बसवले, एवढं सोनं इथं ब्राह्मण लोकांना दान केलं 1665 मध्ये। पहिलं काळभैरवाचं दर्शन होतं, नंतर गणपतीचं होतं, नंतर महादेवाचं होतं, आणि नंतर शेवटला येता वेळेस महाबळीचं होतं। महाबळी म्हणजे वेगळाच आहे, त्याचं दर्शन नंतर होतं। तर आता हे बंद करा आणि मंदिरात या। मित्रांनो, मंदिराच्या आत आपल्याला रुद्राक्षाच्या आकाराच्या महादेवाच्या पिंडीचे दर्शन होते आणि शिवाजी महाराजांनी जिजाऊची तुला केली ती जागा पाहायला मिळते। ते मंदिर आहे आतमध्ये महाबळेश्वराचं, म्हणजे प्राचीन मंदिर आहे। आणि आतमध्ये जसं गाईड दादाने सांगितलं, शिवाजी महाराजांनी त्यांच्या आईची तुळा आतमध्येच केली होती। ती जागा दाखवली आम्हाला। आता मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी काहीच अलाउड नाही, शूटिंग वगैरे काहीच नाही, त्याच्यामुळे आतला काही तुम्हाला दाखवता आलं नाही, पण तुम्ही स्वतः येऊन इथं बघू शकता। बरंच प्राचीन मंदिर आहे, 5-5.5 हजार वर्ष जुनं, जे काय खरंच बघण्यासारखं मंदिर आहे। आतमध्ये काय म्हणतात, जे मेन मूर्ती आहे म्हणजे रुद्राक्षाची पिंड आहे ॲक्च्युली, आणि बघण्याजोगी आहे ती। ओके, पंचगंगा मंदिर मध्ये जाणार आहोत। निघालो पंचगंगा नदी, सॉरी पंचगंगा मंदिराकडे। इकडे पंचगंगा मंदिर। आता पण आपण गाईड दादांकडनं ह्याची माहिती घेऊ मंदिराबद्दल। आता या मंदिरात पण शूटिंग वगैरे अलाउड नाही ना आतमध्ये? काय मग माहिती आतमध्ये सांगता का बाहेर? बाहेर सांगेल. चला.
आता आपण पंचगंगा मंदिरमध्ये आलोय बरं का. पंचगंगामध्ये 5 नद्यांचा जन्म, कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री अशा 5 नद्यांचा जन्म. तशा 7 नद्या आहेत, 7 जणी बहिणी आहेत, कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री, भगीरथी, सरस्वती. त्यातल्या 2 नद्या गायब आहेत, भगीरथी, सरस्वती गायब आहेत. भगीरथी 12 वर्षांनी येते बहिणीला भेटायला, सरस्वती 60 वर्षांनी येते. या सगळ्या बहिणी आहेत बरं का. भगीरथी 12 वर्षांनी येते बहिणीला भेटायला, सरस्वती 60 वर्षांनी. भगीरथीचं पाणी कसलं असतं, दुधासारखं असतं, 5 मिनिटात येऊन जाते, पण सगळं पाणी सफेद बनतं. गावागावात लोकांना समजलं भगीरथी आली, गावागावातून लोक येतात. कशाला येतात, तीर्थ घ्यायला, आंघोळ्या करायला, लांब लांबून लोक येतात. तेव्हा मेळा भरतो इथं, जसा कुंभमेळा भरतो तसा मेळा भरतो. 1 महिन्यापर्यंत तो मेळा चालतो. 1 महिन्यापर्यंत इतकी गर्दी असते तर भयंकर, रात्रून दिवसाला गर्दी असते भगीरथी आल्याच्या नंतर. सरस्वती 60 वर्षांनी. आता सतत चालू असणारे 5 नद्या आहेत, कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री. 12 महिने 18 काळ रातून दिवसाला चालू असणारे 5 नद्या. आता लहान पाणी आहे, पावसाळ्यामध्ये मोठं पाणी असतं, गायच्या अंगावनी पाणी, गायच्या डोक्यावनी पाणी एवढं पडत असतं. पण 5 नद्या 5 जागेतून निघाल्या, एका गायमुखातून खाली कुंडामध्ये पडल्या, तिथून थोडं थोडं पाणी दुसऱ्या कुंडामध्ये आलंय, तिथंच गायब झाल्यात 5 नद्या. तुम्ही म्हणाल गायब झाल्या ते गेले कुठं, कृष्णा बघा भुयार मार्गातून वाईच्या बाजूला गेली. तशीच वेणा सरळ मेढा केळघर आणि आपण बोटिंग होते बघा, वेणा लेक म्हणतात, तिकडून वेणा गेली. कोयना ह्या बाजूला चंद्रराव मोरेंची जावळी प्रतापगडच्या खाली, तिकडून कोयना गेली. अशा 3 नद्या मिळून कराड म्हणून गाव आहे. कराड गावात 3 नद्याची एकच नदी झाली. ती कोणची, कृष्णा. तिकडे गेली कर्नाटकला गेली, कर्नाटक आंध्रा करून तिकडे गेली, बंगालच्या समुद्राला जाऊन पोहोचली. कृष्णेचा आपला जन्म इथं झाला, पण गेली का कुठं, बंगालच्या उपसागराला, म्हणजे बंगालच्या समुद्राला जाऊन पोहोचली. तर बाकीच्या राहिल्या 2 नद्या, सावित्री, गायत्री. आपण म्हणतो जठीमधून गंगा, तसे सावित्री गावती पाठीमागं, महाड, पोलादपूर, रायगड. ती कोणत्या समुद्राला, आरबी, मुंबईच्या समुद्राचं नाव आरबी, त्या समुद्राला जाऊन त्या 2 नद्या पोहोचल्यात. हे मंदिर पांडव काळातले, पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा हे मंदिर पांडवांनी बांधले. पांडव रात्रीचं काम करायचे, दिवसा नाही. कोंबडातलं हातातलं काम टाकायचं, कुठेतरी जाऊन दर्याखोऱ्यात झाडाझुडपात लपून बसायचं, का की कुणाला दिसू नये म्हणून साठी लपून बसायचे. तर पांडवांच्या हातचं हे मंदिर पंचगंगेचं 4500 वर्षापूर्वीचं पंचगंगेचं मंदिर आहे. कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री, गुप्त असणारे भगीरथी, सरस्वती. कृष्णा रुद्रेश्वराचं मंदिर, रुद्रेश्वर, राणी अहिल्याबाई होळकर, इंदूरची राणी, तिथे शिवभक्तीन होती, ती शिवभक्तीन होती. तर तिच्या हातावरती महादेवाची पिंड होती, त्याच रूपातली ही महादेवाची पिंड आहे. जाऊन दर्शन करून या, रुद्रेश्वर जातमध्ये. रुद्रेश्वर मंदिर हे पंचगंगा मंदिराच्या बाहेरील बाजूस असून हे मंदिर जास्त करून भाविक लोकांना माहीत नसल्यामुळे इथे जास्त भाविक येत नाहीत. आपण पहिले गेलो होतो ना, तो महाबळेश्वर, तसा शिवाय अतिबळेश्वर तो मोठा भाऊ हे बारका भाऊ. पहिल्या राज्यामध्ये यांचं राज्य होतं, महाबळी, अतिबळी. पण त्याला राक्षस म्हणून म्हणले गेलं का, तिथं ऋषी लोक यायचे तपश्चर्या करायला. ऋषी लोकांना तपश्चर्या करून द्यायची नाहीत, मारायचे, हाणायचे, पिटून लावायचे, त्यांच्या तपाचा भंग करायचे, म्हणून त्यांना राक्षस म्हणलं गेलं. तर ऋषी लोक बसले नाही. ऋषींनी काय केलं, ब्रह्म, विष्णू, महेश यांच्याकडे कंप्लेंट दिली, बाबा हे लोक आम्हाला त्रास देतात, त्या लोकांना समजावं. ब्रह्म, विष्णू, महेश येऊन यांना समजावलं, पण हे काही समजले नाहीत. हे म्हणले नाही नाही आम्ही करूनच नाही देणार. शेवटी देवांना राग आला. देव काय म्हणले, देवांनी यांना धमकी दिली, म्हणले तुम्ही ऐकत नाही मग आम्हाला युद्ध करावं लागेल. ते म्हणले बेशुद्ध युद्ध करा, केव्हा करायचे त्या टायमाला करा, आम्ही युद्धाला तयार आहे. काही दिवसांनी युद्ध चालू झालं, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष घनघोर युद्ध झालं. पण परिणाम काय झाला, सगळ्या देवांचे हार झाले यांच्या सामने. का हार झाले, तर हे बी शिवभक्त होते. महादेवाकडे पहिलंच यांनी वरदान मागून घेतलं होतं, असं आम्हाला वरदान द्या की आम्ही कुणाच्या हातून हारलं नाही पाहिजे, कुणाच्या हातून आम्हाला मरण नाही पाहिजे, असं वरदान द्या. महादेवाने पहिलंच वरदान दिलेलं. ऐकल्याकडे देव लोक हैराण झाले. देवांना यांनी सळू का पळू केलं. शेवटी देवांनी काय केलं, विचार केला. युद्ध करायच्या टायमाला, लढायच्या टायमाला ते बी हर हर महादेव बोलतात, हे बी हर हर इकडं महादेव बोलतात, आणि नंतर लढायला सुरुवात करतात. तर देवांनी विचार केला की हे बी शिवभक्त आहेत, हे काय आपल्याला ऐकणार नाहीत. मग देवांनी शरणगत पत्कारली. म्हणे बाबा आम्ही शरण आलो, असं करू नका. महाबळी म्हणला तुम्ही शरण आला, आम्ही माघारी घेतो, पण आमची एक अट्ट आहे. महाबळीला विचारलं तुमची अट्ट काय आहे. महाबळी म्हणला माझ्या नावाने हे म्हणलं पाहिजे. आता आपण आलोय कुठं, महाबळेश्वर. नाव कुणाचं आलं, महाबळीचं झालं ना, महाबळेश्वराचं झालं ना. आपण दर्शन ब्रह्म, विष्णू, महेश यांचंच करत असतो, पण ह्या भूमीला नाव महाबळाचं आहे. बघा लहानसं मंदिर, कोटेश्वर स्वरूप ब्रह्माजी, विष्णू स्वरूप अतिबळेश्वर, शिव स्वरूप महाबळेश्वर. आपण पहिले गेलो होतो ना, ब्रह्म, विष्णू, महेश, ब्रह्म, विष्णू, महेश यांचंच आपण दर्शन करत असतो. पण ह्या भूमीला नाव महाबळाचं आहे, महाबळेश्वर. महाबळी, बळी म्हणे
म्हणजे तसं नाव पडलं, महाबळेश्वर नाव तसं पडलं. हां, आपल्या मराठी भाषेमध्ये काय होतं, पहिले म्हणायचे लोक, हिडा पिडा टळो बळीचं राजे मिळो. बळी म्हणजे कोण? एक राजा होता, दानसूर बळी. राजा होता, दानसूर बळी राजा होता. बळीला विष्णूनी वामन रूप घेऊन पाताळामध्ये घातला. वामन रूप म्हणजे ब्राह्मणाचं रूप घेऊन बळीच्या दारामध्ये गेला. तो बळीच्या दारामध्ये गेला. ब्राह्मणाला दक्षिणा भिक्षणा दिली, सगळं जेवण खाऊन दिलं. आणि नंतर बळीने सांगितलं, बाबा रे तुला काय मागायचं ते माग. म्हणलं मला काय पाहिजे? 3 पावलं जागा दे. 3 पावलं म्हणजे कशा जमा, माझं अख्खं राज्य आहे. 3 पावलं म्हणजे कसं जमा, घे म्हणला, दिली. 3 बाऱ्या पुशी असायच्या पहिल्या, 1 बार 2 बार 3 बार. तिसरी पुशी म्हणजे तिसरी म्हणणं 1 नंबर म्हणजे देव पुसती. तर तिसऱ्या बारी हे केलं, वचन दिलं, मग मागायची सुरुवात केली. एका पावलामध्ये म्हणला, हे बघ मी घेतोय 3 पावलं जागा. एका पावलामध्ये पृथ्वी जिंकली, दुसऱ्या पावलामध्ये आकाश जिंकलं, तिसरा पाऊल म्हणला कुठे ठेव, तेव्हा बळी पाताळात गेला. तोच बळी गेला पाताळात. तो बळीच्या आईला राग आला, माझा एवढा दानसूर बळी, काय माझ्या बळीने केलं होतं तुला, म्हणून साठी वामनला शाप दिला, म्हणजे विष्णूला शाप दिला. कुणी? बळीच्या आईने. काय तुझं नुकसान केली होती, तू गेला होतास ना, तू भिक्षेला गेला होतास ना, मग तुला मागायचं तर काय, धन दौलत मागायची, काय मागायचं ते मागायचं. मग बळीला माझ्या पाताळात काय घातलं? बळीला पाताळात काय घातला तर ह्याला विष्णूला शाप दिला तिने. कुणी? त्याच्या आईने, बळीच्या. म्हणली माझ्या बळीला पाताळात घातला तर बळीच्या दारामध्ये द्वारपाळ होऊन थांबशील तू. आता आहे का आपल्या कुठं तरी बळीच्या दारी द्वारपाळ होऊन विष्णू काठी घेऊन बसलेला आहे का? कुठं उभा आहे का? आहे. बळीच्या दारी द्वारपाळ. 10 अवतार, 10 अवतारांची आरती म्हणा. पहिला अवतार, दुसरा अवतार, तिसरा अवतार, 10व्या अवताराची आरती म्हणा. आरतीमध्ये बघा, बळीच्या दारी द्वारपाळ, विष्णू द्वारपाळ होऊन थांबलेला आहे. चला, आपल्या 4 मंदिर तर बघून झालेत. आता मुलांना चॉकलेट वगैरे घ्यायचे आहेत म्हणतात, म्हणून परत मंदिराच्या परिसरात आलो. इथे तर मस्त असे व्हरायटी ऑफ चॉकलेट्स आहेत. चला, तर 4 मंदिर तर आपले बघून झाले. आता इकडे 5वं मंदिर आहे, कृष्णामाई टेम्पल. तर हे जे पार्किंग आहे मंदिराचं, इथनं एक्झॅक्टली समोर इकडे खाली जायचं, 2 मिनिटाच्या किंवा 5 मिनिटाच्या अंतरावरती असेल. तर ते जाऊन बघूया आपण. मंदिराकडे जाण्याचा असा रस्ता आहे बघा, छान वाटतंय. रस्ता तर एकदम मस्त आहे. हां, मग जंगलच आहे नाही सगळं. चला, तर फायनली आलो तर आपण त्या पॉईंटमध्ये. इकडे आहे मंदिर, व्ह्यू पण आहे, आणि इकडे बघा स्ट्रॉबेरीचं फार्म आहे. तर चला, इथं एकदा बघू. नाही, मला वाटतं आधी मंदिरात जाऊन येऊ आणि मग इकडे जाऊ. चला, इकडं जायचं आपल्याला खाली. आणि बघा इकडनं मला इथनं तर व्ह्यू दिसतोय, पाणी दिसतोय, डॅमचा व्ह्यू दिसतोय, आणि इकडला पण मोह आवरत नाही. इकडे पूर्ण स्ट्रॉबेरीची शेती आहे. ठीक आहे, आधी मंदिरात जाऊया. वाव, हे बघा मंदिर, खूप जुनं मंदिर आहे. हे बघूनच कळतं की किती जुनं आहे. आणि बघा दगड वगैरे थोडंसं, म्हणजे थोडीशी दुरावस्था झालेली आहे. प्राचीन मंदिर आहे. चला, मंदिरात एंट्रन्स इकडून असेल बहुतेक. चला बघा, हे मंदिर 1 नंबर. चला, आता मंदिरात जाऊया. चला, तर हे आहे ते मंदिर, कृष्णामाईच देवीचं मंदिर. आणि हे पाणी दिसतं ते कृष्णा नदीचं पाणी. ठीक आहे, जे पंचगंगा मंदिरातून जे कृष्णामाई उगम पाहतो ना, ती वाहत इथे येते ह्या मंदिरात, असं ते म्हणले होते. तर हेच आहे ते कृष्णामाईचं. मंदिर आहे, आपण दर्शन करून आलं. तर सूर्यसमोर चमकतं बेसिकली, त्याच्यामुळं कदाचित तुम्हाला व्यवस्थित. हां, आता बघा सूर्य थोडा हे केलं, झाकून टाकलं. तर हे असं मंदिर आहे. ओके, आणि दिसतं का तिथनं तर आतमध्ये ॲक्च्युली आतमध्ये शूटिंग वगैरे अलाउड नाही आहे, व्हिडिओग्राफी वगैरे. आणि बघा मंदिराच्या समोर हा असा 1 नंबर नजारा, व्ह्यू बघा. आता झूम करतो मी, 3x झूम केला आहे.
धरण येते. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, पाणी आटलं आहे बघा, कमी झालं आहे पाणी, पण तरी पण आहे थोडं पाणी कमी, पण व्ह्यू मस्त आहे, जबरदस्त आहे. ही बेसिकली आहे कृष्णा नदी. नाही झिगझॅग नाही आहे ती, टेमकाडेतमध्ये ते पाणी आटले कमी झाले म्हणून ते टेमकाडे तशी दिसायला लागले. तर ती ही नदी आहे, कृष्णा नदी आहे. आणि तो समोर दिसते, झूम करतो ते बघा, ते दिसते का लाईन जी असते अशी, ही जी लाईन ते धरण आहे, ते डोम धरण. तर त्याचं पाणी अडवलेलं आहे बेसिकली, आणि ते पुढं अशीच वाहत जाते डॅमच्या खालून, तशीच पुढे जाते कृष्णा नदी. तर असं आहे, मस्त व्ह्यू पॉईंट आहे एकदम या मंदिराच्या अगदी समोर, जबरदस्त व्ह्यू. आता जसं मला नाही पाणी आटल्यामुळं जरा कमी, जर पावसाळ्यात वगैरे आलं तर हे पाणी अजून इकडं या साईडला आलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि इथं काही सूचना पण आहेत पर्यटकांसाठी, प्री वेडिंग फोटो व्हिडिओ करणे सक्त मनाई आहे, आदळच काय. आणि बघा इथे हे दिलं आहे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. हे म्हणजे हे मंदिर बेसिकली आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या अंडर आहे. चला एक नंबर आहे, असं वाटतं की तो बघतच राहू हे मस्तपैकी. ह्याचा एक फोटो घेऊ मस्तपैकी. मंदिराच्या बाहेर तर आलोत आपण, आणि त्या बघा स्ट्रॉबेरीची शेती दिसते, दिसले का स्ट्रॉबेरी? हे बघा ही आहे पूर्ण स्ट्रॉबेरीची शेती. ते बघा तिकडं स्ट्रॉबेरी काढतायत, एकदम फ्रेश ताजी स्ट्रॉबेरी. हे बघा इकडे एक फार्म आहे, वरती तिकडे पण एक फार्म दिसते, तिकडे पण आहे, सगळे स्ट्रॉबेरीचं मस्त स्ट्रॉबेरी काढून ठेवल्यात, पॅकिंग करतायत. नाही रे बाळा थांब. बघा आता शेतात आलो डायरेक्ट, आणि बघा हे कच्च्या आहेत अजून, काही काही हिरवे हिरवे आहेत, त्या कच्च्या आहेत. हा अर्धा किलोचा आहे ना? हां हां. बरीच मोठी शेती आहे ॲक्च्युली स्ट्रॉबेरीची ही. चला आता ॲक्च्युली इथून 5 वाजलेत बघा, आपण काय करू इथून निघूया. जवळ पुढे मला वाटतं इको पॉईंट वगैरे ते बघू, आता जाऊन बघू पटकन, कारण एक मला वाटतं तासा दीड तासांनी अंधार होईल, सनसेट होईल, मग नंतर बघता नाही येणार. चला आता आपण पोचलोत, पॉईंट बघायला आलोत. आता हे इकडे इको पॉईंट, सावित्री पॉईंट, असे 2-3 पॉईंट. हां ओके, असे 2-3 पॉईंट आहेत एका ठिकाणी, तिकडं आलोत बघायला. तर हे काय मागे आता हे सगळं दिसतं, इकडं तिथपर्यंत पार्किंग आहे, पण मागेच लावली गाडी. आर्थर सीट पॉईंट, द पॉईंट इज नेम्ड आफ्टर सर जॉर्ज आर्थर, गव्हर्नर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी. हे सांगा पटापटा काय घ्यायचं. बघा आपला फेवरेट गोळा, काला खट्टा गोळा लावलेला आहे. आता ह्यांची ऑर्डर अजून बाकी. मी चालू केला का तुम्ही? मी चालू केलं. परीचा स्ट्रॉबेरी ज्यूस यायचा आहे, त्यांच्या लिंबू सरबताची भेळ पण मागवली आपण. आपला फेवरेट काला खट्टा गोळा. हे बघा हंटिंग पॉईंट, दिस पॉईंट वॉज यूज फॉर हंटिंग द बाय ब्रिटिश ऑफिसर्स. बघूया हंटिंगसाठी हा पॉईंट यूज करायचा म्हणून हंटिंग पॉईंट. आणि या इथं आहे इको पॉईंट. तर असं म्हणतात, म्हणजे इथं आपण जे म्हणेल ते परत आवाज येतो असं म्हणतात. इको पॉईंट हा बघू, इथून आवाज येतो. आता परी मी तुझ्या आवाजाने वाटतं परी नाही, मग इथं लिहिलं नाही इको पॉईंट. बघा काय डोंगर दिसतात बघा ना, एक नंबर. हे बघा एक नंबर, किती खोट काय जबरदस्त दिसते राव, एक नंबर. हा हे मॅलकम पॉईंट, व्ह्यूज फ्रॉम पॉईंट आर्थर सीट, तोरणागड किल्ला, प्रतापगड किल्ला आणि सावित्री व्हॅली दिसते. मॅलकम पॉईंट चला बघू आपण, तिथून दिसेल. हे बघ पावसाळ्यात तिथून पाणी वाहतं. हे बघ हे बघा, डोंगरातलं पाणी येतं ना पावसाळ्यात, हे असंच वाहून इकडे खाली दरीमध्ये जातं, म्हणजे वॉटरफॉल तयार होतो. आणि वरती झाडावरती मंकी वाटतं, झाड एवढं हालायला लागलं म्हणजे मंकी आहे. हे बघा झाड किती हलते, याचा अर्थ मंकीच असेल. दिसतंय का बघा, हवा नाही आहे. आता इथं खाली तो स्प्रिंग पॉईंट आहे, तिथं
मस्त असं शुद्ध प्युअर पाणी भेटतं. आहे इथं आहे अजून. हे बघा, हे वाहतं पाणी, प्युअर पाणी, शुद्ध पाणी. आता एक आजीबाई असतात नेहमी इथं, पण आता आज नाही येत त्या. मला वाटतं 2 दिवस असतील, आता शनिवार रविवार येतील. त्या इथं असतात पाणी द्यायला. मिनरल वॉटर. चलो, हे बघा आपल्याकडे बघतोय. हां, ते एवढं बघायला की हा माणूस किती दिवस. तर हा आहे टायगर स्प्रिंग पॉईंट. टायगर स्प्रिंग पॉईंट हे बघा, इथं नाव इकडे लिहिलं आहे, पण ॲक्च्युअल पॉईंट इकडे येतो. बघ, द स्प्रिंग वॉटर इज अ कूल अँड सेफ टू ड्रिंक. इन द पास्ट द वाईल्ड ॲनिमल्स यूज्ड इट ॲज अ वॉटर होल. इथं प्राणीचे पाणी प्यायला. चला, आता आपण आलो आर्थर सीट पॉईंटचे. ते म्हणजे सर आर्थर यूज टू सिट हिअर अँड स्टेअर ॲट द सावित्री देवी इन विच हिज वाईफ अँड चाइल्ड हॅड ड्रॉन. आहे आर्थर सीट पॉईंट. आणि इकडनं असा हा नजारा दिसतो. इकडे बघा खोलदारी दिसते. ही सावित्री नदी होती. आता असं म्हणतात की आर्थर सीट याला का म्हणतात, त्याला आर्थर सीट का म्हणतात, सर आर्थर इथं बसायचे आणि सावित्री नदीकडे बघायचे. तिथे त्यांचे वाईफ आणि मुलगा बुडाले होते, वाहून गेले होते, म्हणून इथे बसून सावित्री नदीला बघायचे. या आर्थर सी पॉईंटला नाव ब्रिटिश अधिकारी आर्थर याच्या नावाने पडलं, कारण तो इथे बसायचा आणि सावित्री नदीकडे पाहत बसायचा. ज्या सावित्री नदीमध्ये त्याचा मुलगा आणि त्याची पत्नी वाहून गेली होती. आणि या इथे वाऱ्याचा वेग चांगलाच असतो, त्यामुळे ते सेल्फी वगैरे काढताना काळजी घ्यावी. आता बघा 6 वाजलेत एक्झॅक्टली. सूर्य इथं आहे. आता थोड्या वेळाने तो अर्धा तासाने मावळेल इकडे. आणि इकडं धुक्यामुळे लांबपर्यंत काही दिसतच नाही डोंगर वगैरे. नाही तर ॲक्च्युली आपल्याला इकडे प्रतापगड दिसतो, पण आता हे धुक्यामुळे ना दिसत नाही आहे. चला, आता आपण इकडनं आलोच. ते इको पॉईंट आणि बाकीचे आर्थर सीट पॉईंट 5 पॉईंट जे बघून आलो. आणि इकडे बघा हे सावित्री पॉईंट इकडे जायला. या इकडे पार्किंगला जागा आहे. 2:07 आलेत. सावित्री पॉईंट म्हणजे काय असणार आहे का, त्याची सावित्री नदी दिसत असेल इथून. लेट्स सी. हा बघा कसा दगड आहे मोठा, है ना. सी बिग पत्थर. हे बघा, या इथं माहिती दिलेली आहे. आणि येस, मी जसं म्हटलं होतं तेच आहे. सावित्री नदी जे इथून दिसते म्हणून याला सावित्री व्हॅली असं नाव दिलं. आणि द इको पॉईंट आणि हंटिंग पॉईंट पण दिसतात इथनं. हाच तो पॉईंट, सावित्री पॉईंट. आणि बघा सूर्य मावळत तिला चाललेला इथून दिसतंय. बापरे, हळू. ओके, हा इकडनं असा व्ह्यू भेटतोय सनसेट. ती काय ती सावित्री नदी, ती दिसली का ती सावित्री नदी. आणि बघा हा कसं काय म्हणतात, सर्क्युलर टाईप असं कड्यासारखं दिसतं ना हे. म्हणजे मोबाईलमध्ये तुम्हाला नाही दिसत बहुतेक, किंवा दिसत असेल, पण मला प्रत्यक्ष डोळ्याने असं गोल दिसत आहे त्याच्या डोंगरी असे कड्यासारखे. आणि कसलं दिसतंय जबरदस्त हे दिसतंय लाईनसारखं. ही आहे सावित्री नदी. आता ही सावित्री नदी तीच आहे जी आर्थर सीटवरनं दिसत होते ना मागाशी. ब्रिटिश ऑफिसर आर्थर म्हणून जो तो बसायचा तिथून सावित्री नदीकडे पाहत, तीची सावित्री नदी इथून पण दिसते. म्हणून याला सावित्री व्ह्यू पॉईंट म्हणतात. आणि सूर्य बघा काय मस्त दिसतोय, मावळतीला चाललंय ना, एकदम लाल बंदूक होत चालला आता. हे बघा आमचे फोटोग्राफर फोटो काढताना. येते बघा परीचं फोटो सेशन चालू आहे. ती म्हणते मला गाडीसोबत फोटो काढायचा आहे. आपण आहोत सावित्री पॉईंट पाशी. सावित्री पॉईंट इकडे आहे, बघून आलोत आपण. सनसेट ऑलमोस्ट होत आला. आता 6:40 झालेत. आता पॉईंट ऑलमोस्ट सगळे बंद झालेत, अंधार झाला आहे, होत आला आहे. त्यामुळे पॉईंट्स बघण्यात काय अर्थ नाही आहे. आता बघू मार्केटला जाऊ कदाचित, महाबळेश्वर मार्केट. आता रूमवर जाऊन पण काय अर्थ नाही, कारण आपली रूम थोडीशी आतमध्ये आहे. मग आत्ता रूमवर जाणार, परत मग रूम
बाहेर जेवायला यावं लागेल. त्याच्यापेक्षा बाहेर थोडा टाइमपास करू, जेवण वगैरे करूनच मगच रूमवर जाऊ. चला बघा, हे आता मार्केटमध्ये आलं, पण इकडे या साईडला मार्केट आहे आणि इकडे आपण पार्किंग केली गाडीची. इथं दिसते मामाच्या नावाला मार्केट. आता एक्सप्लोर करूया, जरा थोडं फिरूया मार्केट, आपल्याकडे टाईम आहे. बघा मार्केटला पण गर्दी नाही आज, ऑफ सीझन. इथे गिरिराज प्युअर व्हेज जेवण करायचं असेल तर एक रेस्टॉरंट आहे या साईडला, आतमध्ये जाऊ मार्केटमध्ये. आणि इकडे आहे देवीचं मंदिर, दुर्गा देवीचं. इथे सगळं शॉपिंग. या इथे पण एक हॉटेल दिसते, आराम प्युअर व्हेज, सिन्स 1943, जुनं दिसतं हे. इथे पण आपण जेवण करू शकतो. बघूया. बघा इथं आता इथून सगळं मार्केट परिसर सुरू झाला. बरेच व्हरायटी व्हायचे. इथे पाणीपुरी पण दिसते, आमंत्रण पाणीपुरी. आणि या इकडे बघा हे दिसतंय फुटवेअर शॉप. आहे बघा, हे इकडे दिसतंय LC's डेअरी अँड बेकरी. खूप जुनी बेकरी दिसते. बघा हे इथं दिसते का, ही बेकरी 1849 पासून चालू आहे. 175 इयर्स झालेत यांना. आणि या इकडे हे दिसतंय श्री हनुमानाचं मंदिर, श्री हनुमान मंदिर. बघा या इकडे सगळे फुटाणे मिळत. आता गरम नाही, इथला चलता है. प्लेन दिसाले 90 रुपये 90 रुपये. हे खारे आहेत ना? हा खरे 90 रुपये पाव. 90 रुपये पाव का? कसलं मस्त घड्याळच आहेत. कॉईनवाले आहेत, रुद्राक्ष आहे, अजून बरेच आहे. ॲक्युप्रेशरवाली चप्पल आहे ती घातली. MH12 पावभाजी, कॉफी अँड मोर, ऑल डिडायनिंग हे काय इकडं. तर मार्केट परिसरामध्ये तब्बल अर्धा ते पाऊण तास फिरल्यानंतर आपण आता जेवायला आलो इथल्या मार्केटमधल्याच एका हॉटेलमध्ये, कारण जेवायचा टाईम झाला होता. पनीर टिक्का मसाला मागवली होती आणि 4 रोट्या अजून लागलं तर मागवलं. चला आपण इथे जेवलो हॉटेल शिवसागर प्युअर व्हेजमध्ये. इथं जेवण केलं, चांगलं होतं जेवण. तर 9 वाजलेत, 9ला 5 मिनटं कमी आहेत आणि आता आपल्याला रूमवरती जायचं आहे.